नमस्कार. आज आपण संशोधनाचा सारांश आणि संशोधनाचा गोषवारा या संबंधीची माहिती पाहणार आहोत. संशोधनाचा गोषवारा हा संशोधनाशी संबंधित असावा. संशोधनाचा गोषवारा संबंधित संशोधनाशी निगडीत असावा. संशोधन गोषवारा हा 150 ते 200 शब्दामध्ये लिहावा. संशोधन गोषवारा 200पेक्षा जास्त शब्दांचा असेल तर त्याचा स्वीकार होत नाही. विशिष्ट वर्ण किंवा विशिष्ट आराखडा याचा उल्लेख यामध्ये नसावा. उदाहरणार्थ वैज्ञानिक चिन्हे. संशोधन गोषवारा याची भाषा साधी व सोपी असावी. भाषा ही सर्वांना समजेल अशी असावी. संशोधन गोषवारा लिहितानाच्या काही टिप्स आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत. संशोधन गोषवाऱ्यामध्ये थोडक्यात संशोधनाची पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना करावी. ज्या संशोधन समस्येचे आपण संशोधन केलेलं आहे त्याची थोडक्यात माहिती द्यावी. संशोधन परिकल्पना जी मांडलेली आहे त्याचे परीक्षण कसे केले यासंबंधी माहिती लिहावी. संशोधन पद्धतीची वर्णन हे अगदी थोडक्यात लिहावे आणि त्याचबरोबर संशोधनाचे निष्कर्ष, त्याचे निघालेले आउटकम्स हे देखील थोडक्यामध्ये लिहिले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला संशोधन गोषवारा संबंधी माहिती देता येईल. त्याचबरोबर संशोधन गोषवारा लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये संदर्भ ग्रंथसूचीची लिहिणे, नोंद करणे आवश्यक आहे. संशोधना सारांश सिनॉप्सिस. संशोधना सारांश हा संशोधनाची पूर्वतयारी आहे. संशोधना सारांश हा संशोधनाची थोडक्यात ओळख करून देणारा दस्तऐवज आहे. याच्यामध्ये समस्येची ओळख किंवा समस्येची पार्श्वभूमी लिहिली पाहिजे. त्याचबरोबर संबंधित साहित्य व संशोधनाचा आढावा यासंबंधी आपण आपल्या समस्येशी निगडीत कोणकोणती माहिती घेतलेली आहे त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर समस्या विधान. संशोधनासाठीचे जे समस्या विधान आहे त्याची मांडणी या ठिकाणी करायची आहे. समस्या विधानाशी निगडीत उद्दिष्टे, गृहीतके व परिकल्पना याची देखील माहिती संशोधनाच्या सारांशमध्ये लिहिणे अपेक्षित आहे. संशोधनाची कार्यपद्धती. याच्यामध्ये संशोधनासाठी कोणती पद्धती वापरली आहे, ऐतिहासिक, प्रायोगिक किंवा वर्णनात्मक संशोधन पद्धती. नमुना निवड कसा केला आहे, संभाव्यतेवर आधारित पद्धतीवर किंवा असंभाव्यतेवर आधारित पद्धतीवर, कोणत्या पद्धतीवर आधारित नमुना निवड केलेला आहे याची नोंद या ठिकाणी करायची आहे. अभिकल्पाची निवड कशी केली आहे, एकल गट अभिकल्प, समान गट अभिकल्प, यापैकी कोणता अभिकल्प या ठिकाणी वापरलेला आहे याची नोंद या ठिकाणी करायची आहे. संशोधनाची माहिती संकलित करण्यासाठी संशोधनाची कोणत्या साधनांचा वापर किंवा ज्या साधनांचा वापर केलेला आहे त्याचा देखील नोंद या ठिकाणी करायची आहे. त्याचबरोबर संकलित केलेल्या माहितीचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या संख्याशास्त्रीय साधनांचा वापर संशोधकाने केला आहे याचा देखील उल्लेख या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. माहितीचे संकलन, त्यानंतर संकलित माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन, त्यानंतर निष्कर्ष आणि शिफारशी आणि शेवटी संदर्भ ग्रंथसूची याची नोंद संशोधन सारांश याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे.